तर सर्वात प्रथम जय शिवराय मित्रांनो, माय सेल्फ दिग्विजय पाटील आणि मी महाराष्ट्रामधून बिलॉंग करतो, राईट. आणि आपण एक अफिलिएट मार्केटर सुद्धा आहे आणि ट्रेनर सुद्धा आहे, राईट. म्हणजे आता मी ते ट्रेन करतोय, ऍज अ ट्रेनर म्हणून तुम्हाला ट्रेनिंग देतोय, बरोबर. सो आजच्या टॉपिकचं नाव आहे मित्रांनो, कंटेंट क्रिएशन. बरोबर, सर्वांना तुम्हाला माहित असेल आपली फर्स्ट स्टेप कंप्लीट झाली, दसरा मध्ये जॉईन झाल्यानंतर गाईड करायचं. सेकंड स्टेप झाली की तुम्ही प्रोफाईल बिल्डिंग कशा पद्धतीने ब्रँड तयार करू शकता. आपल्या आता थर्ड स्टेप आहे बिझनेस मधली, ते म्हणजे कंटेंट क्रिएशन. म्हणजे तुम्ही आता प्रोफाईल बिल्डिंग केली, त्यावर कंटेंट कसे टाकायचे, कंटेंट कोणते कोणत्या प्रकारचे तुम्ही टाकू शकता. आणि लीड जनरेशन म्हणजेच आपण कस्टमर कसे आपल्या बिझनेस मध्ये जास्तीत जास्त आणू शकता, हे आज आपण शिकणार आहोत. तर सर्वात प्रथम तुम्हाला एक विनंती आहे, आपली जी मीटिंग होणार आहे ती 40 ते 50 मिनिटं होणार आहे. तर सर्वांना विनंती आहे की तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा मीटिंग, आणि तुम्हाला जे काही डाऊट्स असतील ते आपण शेवटच्या 10 मिनिटात क्लिअर करूया, राईट. तर आपण आता मीटिंगला स्टार्ट करूया मित्रांनो. कंटेंट क्रिएशन म्हणजे बेसिकली काय असतं, कुणाला माहिती आहे का? एकदा चॅट मध्ये सांगा, जेणेकरून मला पण समजेल की आपण जे मीटिंग घेतो किंवा आपण जे शिकवतो ते सगळ्या सर्वांना, म्हणजे काय काय लोक जे लीडर्स असतात त्यांना माहित असतं, किंवा जे बिगिनर असतात त्यांना पण काय काय गोष्टी माहित असतात. ज्यांना कोणाला कंटेंट क्रिएशन बद्दल थोडं का होईना, एक शब्द, दोन शब्द किंवा एक वाक्य, तुम्ही चॅट मध्ये तुमचे जे वाक्य आहे, तुमचे जे मत आहे ते तुम्ही स्पष्ट करू शकता, राईट. एक मी फक्त 20 सेकंड तुम्हाला टाइम देतो. कंटेंट क्रिएशन म्हणजे नेमकं काय तुम्ही सांगू शकता. नंतर मी तुम्हाला सांगणारच आहे, त्यासाठीच आपली मीटिंग आहे. सो सर्वात प्रथम रील साठी वाक्य. ओके, ठीक आहे दीपक, तू प्रयत्न जर केला सांगायचा, बाकी जे आहेत नुसतं बसल्यात, एवढं तर तू केलास, सांगण्याचा प्रयत्न तर करा मित्रांनो. चुकलं चुकू दे, काय हरकत नाही, मी सांगण्यासाठीच आहे. तुमच्या ज्या चुका वगैरे ज्या आहेत दुरुस्त करण्यासाठीच मी तुम्हाला ट्रेनिंग देतोय, राईट. सो कंटेंट क्रिएशन, जेनेरिक स्ट्रॅटेजीज, जनरेटिक स्ट्रॅटेजीज. ओके, अजून काय तुम्हाला माहिती आहे कंटेंट क्रिएशन बद्दल, किंवा कंटेंट कोणत्या कोणत्या प्रकारचे असतात, किंवा कोणत्या कोणत्या प्रकारचे आपण आपल्या ब्रँडवरती काहीतरी नवीन क्रिएट करणं. अश्विनी, राईट राईट. अजून कुणाला माहिती आहे कंटेंट क्रिएशन म्हणजे नेमकं काय असतं? सिम्पल आहे मित्रांनो, आता मी खूप साऱ्या मीटिंग मध्ये सांगितलंय, पण कंटेंट आयडियल रील, राईट राईट राईट. ज्यांनी खूप साऱ्या ज्या गर्ल्स आहेत त्याच उत्तर देतात, म्हणजे बॉयज पण आहेत, किंवा ते काय नाही बोलत. अट्रॅक्टिव्ह रील. ओके, अजून जान्हवी बरोबर आहे. अजून कुणाला काय माहिती आहे का कंटेंट क्रिएशन म्हणजे नेमकं काय असतं? किंवा टाईप पण तुम्ही सांगू शकता की कंटेंट कोणत्या कोणत्या टॉपिक वरती करू शकतो. खूप सारे टॉपिक आहेत. ट्रेंडिंग वर कंटेंट क्रिएट करणे, ट्रेंडिंग टॉपिक कोणते कोणते असू शकतात. सर्वांनी मित्रांनो तुम्ही चॅट करू शकता, चॅट सर्वांसाठी अवेलेबल आहे मित्रांनो, राईट. मोटिवेशनल बरोबर, एज्युकेशनल राईट. अजून काय? बाकीच्यांनी पण उत्तर द्या मित्रांनो, तुम्हाला काहीही येत असेल कंटेंट बद्दल तरी तुम्ही सांगू शकता, राईट. कोणताही तुम्ही एका टॉपिक चूज करायचा असतो. जसं की आपल्या बिझनेसमध्ये ऍफिलिएट मार्केटिंग हा एक टॉपिक आहे. असे खूप सारे प्रकार असतात कंटेंट क्रिएशन मध्ये, टॉपिक मध्ये. जसं की तुम्हाला टेक या कंटेंटवर तुम्ही कंटेंट करू शकता, फनी किंवा एज्युकेशनल व्हिडिओ करू शकता, किंवा मोटिवेशनल सांगितलं कंटेंट. असे खूप सारे प्रकार आहेत कंटेंट. आपल्याला आता कोणता प्रकार आहे, कोणता प्रकार निवडायचा आहे, कोणता प्रकार म्हणजे चूज करायचा आहे, हे तुमच्या हातात आहे. म्हणजे तुम्हाला कोणता टॉपिक इझी जातो, तुम्ही कोणत्या टॉपिक मध्ये मास्टर आहात, किंवा टॉपिकचं नॉलेज आहे, तुम्ही त्या टॉपिकवर कंटेंट करू शकता. मी सांगतो जे आपला टॉपिक असणार आहे आपल्या बिझनेसच्या रिगार्डिंग, बिझनेससाठी उपयोगी, जेणेकरून आपल्याला लीड जनरेशन जास्त होणार आहे, आणि आपली एक सोशल मीडियावर पर्सनल ब्रँड तयार होणार आहे. तर तुम्ही अफिलिएट मार्केटिंग आज ट्रेंडिंगला ही स्किल आहे, त्यावर तुम्ही कंटेंट टाकू शकता. जसं की हाऊ टू मेक ऑनलाईन मनी, म्हणजे तुम्ही घर बसल्या पैसे कसे कमवू शकता यावर तुम्ही डेली कंटेंट टाकू शकता, राईट. कंटेंट मध्ये पण तुम्हाला मी सांगणार आहोत की कशा कशा पद्धतीने कंटेंट आपण टाकू शकतो. मी तुम्हाला लाईव्ह प्रॅक्टिकल पण दाखवणार आहे की एक दोन, म्हणजे 4-5 जणांचे अकाउंट पण तुम्हाला दाखवणार आहे, त्यांचे तुम्ही कॉपी करू शकता. म्हणजे कॉपी नुसतं कॉपी करायचं, पेस्ट करायचं, डाउनलोड करायचं आणि आपल्या आयडीवर रील पोस्ट करायची असं नाही मित्रांनो. तो फक्त त्याचा कंटेंट कॉपी करायचा. सो सेम तुम्ही त्यात ऍडिशनल काही गोष्टी टाकू शकता.
तसंच आपला कंटेंट तयार करायचा आणि अपलोड करू शकता, जेणेकरून तुम्हाला ती कॉपी पेस्ट पण होणार नाही आणि तुम्हाला पण असं वाटेल की बाबा आपल्याला पण. मी म्हणतो की तुम्हाला पहिल्यांदा जमणार नाही, 8 दिवस जमणार नाही, 15 दिवस तुमच्या रील व्हायरल होणार नाहीत किंवा कंटेंट तुमचा व्हायरल होणार नाही. पण 1-2 महिने, 1 महिना जर तुम्ही सलग किंवा कन्सिस्टन्सीनं वर्क केला तर 100% मी तुम्हाला लिहून देतो, तुमचा जो कंटेंट आहे तो नक्की व्हायरल होईल आणि तुमचे जे फॉलोअर्स आहेत ते नक्की वाढतील, राईट. म्हणजे आता बेसिकली कसं असतं मित्रांनो, कोणत्याही बिझनेसमध्ये जावा किंवा आता जर तुम्हाला 15 ते 20 हजार तर तुम्ही जॉब करताय, राईट. त्यासाठी तुम्हाला जे 10 ते 15 वर्ष शिकण्यासाठी वेळ द्यावा लागतो, राईट. काही गोष्टी इम्प्लिमेंट कराव्या लागतात किंवा काही परीक्षा द्याव्या लागतात, बरोबर. तेव्हा तुम्ही एक 10 ते 15 हजारचा जॉब मिळवू शकता. असंच आहे आपल्या बिझनेसमध्ये. मी नाही म्हणत की 10 ते 15 वर्ष जा आपल्या बिझनेसमध्ये. जर तुम्ही रेग्युलरली कंटेंट टाकला एक 15 ते 20 दिवस किंवा कमीत कमी तुम्ही 1 महिने ते 2 महिने जर रेग्युलर आपला कंटेंट तुम्ही टाकला तर ह्यात तुम्ही चांगली मास्टर करू शकता कंटेंट क्रिएशन मध्ये, राईट. एक तुम्ही कंटेंट क्रिएटर होऊ शकता. असं नाही म्हणत की आपल्या बिझनेससाठी उपयोगी आहे कंटेंट क्रिएशन, ऍफिलिएट मार्केटिंग हा टॉपिक. असं नाही म्हणत. जर तुम्ही स्वतः तुम्हाला आवड असेल कंटेंट क्रिएशन मध्ये तर तुम्ही दुसऱ्या टॉपिकवर ही कंटेंट करू शकता. आता व्हायरल होत आहे की एडिटिंग, म्हणजे आता एक एडिटिंग हा मोठा स्किल आहे मित्रांनो, ज्यावरून खूप सारे लोक खूप म्हणजे खूप इन्कम जनरेट करत आहेत. तुम्ही कंटेंट मध्ये तुमचं जे स्किल आहे तुमच्याकडे, जसं की एडिट करायचे असेल तर तुम्ही एडिट पण शिकवू शकता. म्हणजे रीलच्या माध्यमातून आपण कसे लोकांना एक एज्युकेशनल देऊ शकतो. म्हणजे छोट्याशा 30 ते 15, 15 ते 30 किंवा 1 मिनिटच्या रील मधून हे म्हणजे शिकवणं किंवा एक एज्युकेशनल देणं, हे याला म्हणतात कंटेंट. म्हणजे आता तुम्ही तुमच्याकडे कोणतीही स्किल असेल, आता माझ्याकडे कोणती स्किल आहे की मी लोकांना ट्रेन करतो किंवा ऑनलाईन मनी कसे इन्कम जनरेट करायचं हे शिकवतो. तर मी लोकांना एज्युकेशन देऊ शकतो रीलच्या माध्यमातून, ह्याला म्हणतात कंटेंट क्रिएशन. आता तुझ्याकडे एक स्किल असेल की लोकांना हसवणं किंवा फनी किंवा टेक मधलं असेल तुला नॉलेज किंवा मोटिवेशनल करणं लोकांना, राईट. इन्स्पिरेशन असेल, बरोबर. त्याचे तू नॉलेज देऊ शकतो लोकांना ऍज अ रीलच्या माध्यमातून, त्याला म्हणतात कंटेंट क्रिएशन. आणि एक जर तुझ्या रील व्हायरल झाल्या किंवा तुझे फॉलोअर्स के मध्ये, मिलियन मध्ये झाले तर तू ऍज अ कंटेंट क्रिएटर पण पैसे कमवू शकतो. जसं की ब्रँड प्रमोशनल आलं किंवा कोलॅब आलं, अशा खूप साऱ्या तुला ब्रँड्स येतील पैसे कमवण्या, म्हणजे पैसे कोलॅब करण्यासाठी, जेणेकरून तू पैसे इन्कम जनरेट करू शकतो. आणि सेकंड म्हणजे आपल्या बिझनेसमध्ये पण तू त्या कंटेंटचा यूज करू शकतो, जेणेकरून आपल्याला लीड जनरेशन होईल किंवा आपले कस्टमर आहेत ती जास्तीत जास्त आपल्या व्हॉट्सअपवर येतील, त्यांना प्लॅन आपला व्हिडिओ दाखवून, प्लॅन आपला बिझनेसचा दाखवून ते जॉईन झाले की आपण इन्कम जनरेट करू. कसं असतं मित्रांनो माहितीये का, जर तुम्हाला म्हणजे ग्रोथ करायची असेल, पैसे कमवायचे असतील तर तुम्हाला मेहनत ही एकच ऑप्शन असतो. जर तुम्ही मेहनत घेतला तरच तुम्ही इन्कम जनरेट करू शकता. आणि हा अशी एक स्किल आहे ऍफिलिएट मार्केटिंग, असा एक बिझनेस आहे आपला, ज्यामध्ये तुम्ही कमी वेळेत म्हणजे कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त पैसे कमवू शकता. ही फक्त एकमेव ट्रेंडिंग स्किल आहे. तर त्याचा फायदा उचला मित्रांनो. ज्या ज्या गोष्टी सांगतोय त्या गोष्टी इम्प्लिमेंट करा, तुम्हाला रिझल्ट 100% दिसेल. मला नाही आता मी सांगतो मित्रांनो, जेव्हा मी स्टार्ट केलं ऍफिलिएट मार्केटिंग, मला त्यातलं ऍफिलिएट मार्केटिंगचं स्पेलिंग सुद्धा येत नव्हतं. पण जसं मी इम्प्लिमेंट करत गेलो किंवा शिकत गेलो काही गोष्टी, तस तसं मला समजलं. तस तसं आता तुम्ही चेक करू शकता. म्हणजे मी काम सुद्धा जेव्हा करत नाही तेव्हा पण मला पॅसिव्ह इन्कम येते मित्रांनो. म्हणजे टीम इन्कम पण होते. म्हणजे जर तुम्ही बाहेर असाल, ट्रॅव्हलिंग मध्ये असाल तरी पण तुम्हाला इन्कम येते. ह्याच्यापेक्षा मोठं काय असू शकतं, बरोबर. म्हणून सांगतो मित्रांनो, 1 ते 2 महिने आपल्या बिझनेस मध्ये प्रॉपर लक्ष द्या, प्रॉपर ज्या गोष्टी सांगतोय त्या फॉलो करा, तुम्हाला 100% रिझल्ट भेटेल, राईट. आता तुम्हाला मी काही गोष्टी अशा सांगतो ज्या कंटेंट मध्ये खूप इम्पॉर्टंट आहेत, राईट. सर्वात प्रथम जर तुम्हाला कंटेंट एक निवडावं लागेल, मी टॉपिक पण तुम्हाला सांगितलं. पहिल्यांदा आपला टॉपिक निवडायचा, आपला अफिलिएट मार्केटिंग मध्ये असेल, ऑनलाईन मनी असेल किंवा एडिटिंग असेल, राईट. ज्या गोष्टी तुम्हाला स्किल येत आहेत, सर्वात प्रथम तर त्याचा रिसर्च करा, राईट. फर्स्ट स्टेप असेल ती रिसर्च कंटेंट, राईट. सेकंड असेल ती स्क्रिप्ट. म्हणजे आता मी तुम्हाला सांगितलं की माझ्याकडे पण एक नोट आहे, त्यामध्ये स्क्रिप्ट काढले मी, काय काय गोष्टी शिकवायच्या आहेत, काय काय गोष्टी फॉलो करायच्या आहेत, कोणत्या कोणत्या गोष्टी सांगायच्या आहेत, राईट. पहिल्यांदा स्क्रिप्ट काढायची आपल्या कंटेंटची, कोणत्या गोष्टी आपण
शूट करायचे किंवा कोणता स्क्रिप्ट आहे जे आपल्या डोक्यात येतं ते सर्व एका नोटवरती स्क्रिप्ट काढायची, जेणेकरून जेव्हा आपण शूट करतो तेव्हा आपल्याला लक्षात यावं आणि लक्षात राहावं, राईट. कंटेंट झालं, रिसर्च झालं, पहिला कंटेंट रिसर्च, सेकंड असेल स्क्रिप्टिंग प्लस त्यात शूटिंग. स्क्रिप्ट तयार झाली, शूट लगेच करायची. मी तुम्हाला फेस रिव्हील सांगतोय, जेणेकरून तुमचा एक सोशल मीडिया ब्रँड होऊ शकतो. तुमच्या ब्रँडनी लोक तुम्हाला ओळखतील, राईट. जेणेकरून तुमचे एक मार्केटमध्ये व्हॅल्यू तयार होईल, एक ब्रँड तयार होईल. यासाठी मी या गोष्टी सांगतो तुम्हाला. सेकंड झालं स्क्रिप्ट आणि शूटिंग, राईट. थर्ड असेल ते आपला जो आपण स्क्रिप्ट काढल्या, शूटिंग केली. आता थर्ड असेल ते थर्ड स्टेप असेल ती एडिटिंग. जो आपला व्हिडिओ आहे, जे रील आहे, ते आपण एडिट करायची आहे, राईट. आता एडिट कशी करायची, कोणत्या कोणत्या ऍपवर करायची, ते पण मी तुम्हाला नंतरच्या मीटिंग मध्ये शिकवणार, राईट. त्यानंतर झालं आपलं एडिटिंग झालं. एडिटिंग नंतर असतं ते थंबनेल. थंबनेल पण खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो, राईट. आपण आता युट्यूबवर कोण क्रिएटर असेल, राईट. त्याला कंटेंट क्रिएट कोणी कंटेंट टाकत असेल, मोटिवेशनल टाकत असेल, टेकचं टाकत असेल, इन्स्पिरेशन टाकत असेल किंवा अनेक गोष्टी जे कंटेंट टाकत असतील. जर तुम्ही आता रिसर्च केला हाऊ टू मेक मनी ऑनलाईन, आपण जो टॉपिक घेतलाय त्यावर जर रिसर्च केला युट्यूबवर, तर तुम्हाला खूप सारे व्हिडिओ येतील, राईट. पण तुम्ही कोणत्या व्हिडिओवरती क्लिक करता त्याचं थंबनेल चेक करून, राईट. आता ह्याचं थंबनेल असेल की तुम्ही पण घरी बसल्या कमवू शकता 40 ते 50 हजार दर महिना, आणि खाली लिहिलं असेल ते पण 2 ते 3 तास काम करून डेली, तर त्यावर लगेच क्लिक करता आणि तुम्ही वॉच हे बघता, व्ह्यूज किंवा व्ह्यूज तर चेक करत नाही आपण, थंबनेलच चेक करतो, राईट. म्हणजे पोस्टर कव्हर म्हणून थोडक्यात तुम्हाला कव्हर सांगतो, म्हणजे युट्यूब व्हिडिओचा कव्हर. त्यावर क्लिक करून आपण तो व्हिडिओ बघतो, त्याला थंबनेल म्हणतात. जेणेकरून तुमचा जर थंबनेल चांगला असेल तर तुमची वॉच टाइम पण येतं, खूप सारे तुमचं कंटेंट व्हायरल पण होतो, राईट. त्यामुळे जो थंबनेल आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, राईट. थंबनेल झालं, थंबनेल तयार झालं, नंतर पोस्ट. पोस्ट पण कशा करायच्या, कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या, तुमचं जे वॉच टाइम कसं जाईल जास्तीत जास्त, किंवा रील होण्याचे चान्सेस कधी आहेत, जे आपलं म्हणजे सगळ्यात चांगला वेळ सायंकाळी 5 ते 8 पर्यंत तुम्ही पोस्ट टाकू शकता. रील रील व्हायरल होण्याचे चान्सेस जास्त आहेत, जेणेकरून जे युजर्स आहेत ना तेव्हाच ऑनलाईन असतात. म्हणजे आता जर जॉब वर्कर असाल तर 5 ते 6 जॉब संपतो, तेव्हा नंतर आपण रील स्क्रोलिंग करतो. आता जर तुम्ही स्टुडंट असाल, तुमचं उदाहरण सांगतो, जर तुम्ही शाळेतनं आला 5 साडेपाच वाजता किंवा कॉलेजनं, फ्री फ्री कधी होता, सायंकाळी 6 7 वाजता. जेव्हा आपल्याला टाइम असतो तेव्हा आपण काय करतो, मोबाईल घेतो, रील स्क्रोल करतो, इंस्टाग्राम बघतो, युट्यूब बघतो, राईट. तेव्हाच तुम्हाला पोस्ट करायचे जेणेकरून तुमची रील व्हायरल होण्याचे चान्सेस जास्त आहेत, बरोबर. नंतर HD क्वालिटी मध्ये व्हिडिओ पोस्ट करायचा. परत हॅशटॅग चांगले यूज करायचे, जेणेकरून जे आता ट्रेंडिंगला सुरू आहेत हॅशटॅग, ते यूज करायचे. परत परत जे आपलं ट्रेंडिंग ऑडिओ असतो, असा बाण असतो वर, राईट. ते कमीत कमी 5,000 पेक्षा कमी ज्या म्युझिकवर ऑडिओवरती रील्स झाल्यात तयार, त्यावर तुम्ही आपला जो कंटेंट आहे, रील आहे, ती पोस्ट करू शकता. जेणेकरून तुमचे जे रील होण्याचे चान्सेस जास्त आहेत, बरोबर. पोस्टिंग झालं. नंतर लास्ट ऑप्शन असतो तो, जर तुम्हाला आपली रील जास्तीत जास्त व्हायरल करायची असेल तर तुम्ही एक कंटेंट क्रिएटर हुडकू शकता, किंवा जो जास्तीत जास्त ज्याचे इंस्टावरती फॉलोअर्स आहेत त्यांना तुम्ही मेसेज करू शकता, मला कोलॅब करायचा आहे किंवा प्रमोशन करायचं आहे माझ्या रीलचं, माझ्या कंटेंट. त्यावरून त्यानी पण तुम्ही प्रमोशन करू शकता आपल्या कंटेंटचं, जेणेकरून जास्तीत जास्त व्हायरल होतील आणि व्ह्यूज जातील आणि तुम्हाला कस्टमर्स येतील, लीड जनरेशन होईल, राईट. ह्या तुम्हाला 7 ज्या स्टेप सांगितल्यात त्या तुम्हाला समजल्यात का? प्रथम जर आपला कंटेंट जो निवडायला पाहिजे, रिसर्च करायला पाहिजे. सेकंड असतं ते स्क्रिप्ट प्लस शूटिंग. ओके. स्क्रिप्ट काढायची, शूट करायचं. थर्ड असतं एडिटिंग. एडिटिंग मध्ये तुम्हाला तो कंटेंट आहे तो एडिट करावा लागतो. नंतर फोर्थ आहे तो आपलं ते थंबनेल किंवा रील कव्हर म्हणू शकता, ते तुम्ही तयार करू शकता ऍज अ कॅनवा वरून किंवा पिक्सेल लॅब वरून. अशा खूप सारे ऍप्स आहेत, त्याचा वापर करून तुम्ही थंबनेल करू शकता. नंतर 6वं आहे ते पोस्टिंग. पोस्टिंग तुम्हाला कसं करायचं ते पण सांगितलं, जेणेकरून तुमच्या जे कंटेंट आहे व्हायरल होण्याचे चान्सेस जास्त असतात, बरोबर. झालं 6वं काय झालं, पोस्टिंग. आणि 7वं झालं प्रमोशन. तुम्ही प्रमोशन ही करू शकता आपल्या कंटेंटचं, राईट. ह्या 7 बेसिक स्टेप आहेत आपल्या कंटेंट मध्ये. जर तुम्हाला एक कंटेंट क्रिएटर व्हायचं असेल चांगला,
तर तुम्ही या 7 ज्या स्टेप आहेत त्या फॉलो करू शकता, जेणेकरून तुम्हाला रिझल्ट तुमचा तुम्हालाच दिसेल. आणि सगळ्यात जो एक हे असते स्टेप, ती म्हणजे एक्सपिरियन्स. जेवढा तुम्हाला एक्सपिरियन्स येईल, जेवढा तुम्हाला अनुभव येईल, तेवढ्याच तुम्हाला गोष्टी समजत जातील की या चुकतंय किंवा हे बरोबर आहे. त्यातूनच म्हणजे तुम्हाला जो अनुभव येतो ना, तो सगळ्यात मोठा असतो. अनुभव मधूनच तुम्हाला सक्सेस मिळतो मित्रांनो, बरोबर. या तुम्हाला बेसिक गोष्टी समजल्या असतील. आता तुम्हाला मी सांगतो की कंटेंट आपल्या टॉपिकसाठी, ॲफिलिएट मार्केटिंगसाठी कशा कशा उपयुक्त आहेत किंवा कोणत्या कोणते कंटेंट आपल्याला टाकू शकतो आपण. कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत त्या लक्षात घेऊन आपले कंटेंट टाकू शकतो. सर्वात प्रथम तर असतं मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं जसं की मी तुम्हाला सांगतोय राईट, एक ट्रेनिंग करतोय, अशा पण कंटेंट असतात. त्याला म्हणतात टेक व्हिडिओ, म्हणजे फेस रिव्हील करणं आणि काही गोष्टी एज्युकेट करणं. त्याला टेकचे व्हिडिओ म्हणतात. म्हणजे तुम्हाला टेकमध्ये जर नॉलेज असेल तर त्याचे पण व्हिडिओ टाकू शकता. सेकंड असतं तर आपल्या कंटेंटसाठी इम्पॉर्टंट, ते व्हॉइस ओव्हर रील पण कंटेंट तयार करू शकता. जसं की आपण पहिल्यांदा जे आपले व्हिडिओ आहेत 2-3 क्लिपा 3-4 सेकंदाच्या तयार करायच्या, नंतर जॉईन करायचे. त्या जॉईन केल्यानंतर आपण आपलं जे आता समजा आता 4-5 आपण एक चालत झालेली स्क्रिप्ट काढलो नंतर फोनवर बोलताना, तर पहिल्यांदा नंतर व्हॉइस ओव्हर करू शकता. जसं की जर तुमचे वय 18 प्लस असेल तर ही रील तुमच्यासाठीच आहे. सर्वात प्रथम रीलला सेव्ह करा आणि नंतर सांगू शकता. जर तुमच्या इंस्टाग्रामवरती 50 पेक्षा जास्त फॉलोअर्स असतील तर तुम्ही कमवू शकता डेलीचे 1 ते 2-3 हजार. नंतर तुम्ही एखादं निसर्गाचा व्हिडिओ किंवा गाडीचा व्हिडिओ त्याचा ऍड करू शकता आणि त्यात तुम्ही टाकू शकता. अधिक माहितीसाठी मला डीएम करा किंवा फॉलो करून कमेंटमध्ये यस टाईप करा. असे म्हणजे पहिला व्हिडिओ, त्यानंतर व्हॉइस टाकू शकता आपला. त्याला म्हणतात व्हॉइस ओव्हर व्हिडिओ. नंतर जे आपलं आता तुम्हाला खूप साऱ्या लोकांना डाऊट असेल की मला कॅमेरा समोर बोलता येत नाही किंवा मला क्लिप करणं अवघड जातं, मला असली आवड नाही किंवा मला जमत नाही. तर त्यांच्यासाठी एक उत्तम पर्याय सांगतो, जेणेकरून तुम्ही कंटेंट तयार करू शकता. कस्टमर येतील खूप सारे लीड जनरेट होतील. तर फक्त फक्त कमी क्वालिटी एवढे नसतात कस्टमर, फालतू पण असतात. पण तुम्हाला जर जास्तीत जास्त लीड जनरेशन करायचे असेल, तुम्हाला फेस दाखवायचा नसेल तर तुम्ही विदाऊट फेसची पण कंटेंट टाकू शकता. आता खूप सारे ट्रेंडिंगला आहेत. खूप सारे आपले जे आपल्या कंपनीमध्ये काही टॉप अर्नर्स आहेत किंवा अर्नर्स आहेत, ते फक्त विदाऊट व्हॉइस म्हणजे विदाऊट फेसच्या कंटेंट टाकतात आणि त्यातून लीड जनरेशन करतात. मी तुम्हाला एक्झाम्पलसाठी त्यांचे अकाउंट पण चेक करणार आहे. तुम्हाला दाखवणार आहे कोणत्या कोणत्या कशा कशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता आणि टाकू शकता, बरोबर. तर व्हॉइस ओव्हर झालं, विदाऊट फेस झालं, फेस झालं, राईट. आता तुम्हाला मी नंतर असं पण टाकू शकता, म्हणजे व्हॉइस ना म्हणजे विदाऊट व्हॉइस फक्त आपला व्हिडिओ टाकू शकता. त्यावर तुम्ही एक टेक्स्ट ऍड करू शकता. जर तुमचे वय 15 प्लस असेल, मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर तुम्ही कमवू शकता मोबाईलच्या माध्यमातून 1 ते 2 हजार रुपये. नंतर तिसरा व्हिडिओ आपला कोणताही तुम्ही टाकू शकता. त्यासाठी आवश्यकता टाकू शकता की एज 16 प्लस, इंस्टाग्रामवरती 50 प्लस फॉलोअर्स आणि अधिक माहितीसाठी डीएम करा. असं पण टाकू शकता. खूप सारे तुम्ही कंटेंट, तुम्ही जर इंस्टाग्राम स्क्रोल करताना, रील स्क्रोल करताना तुम्हाला समजून जाईल की किती किती कंटेंट आहेत. म्हणजे अनलिमिटेड कंटेंट आहेत. फक्त तुमचं जे माइंडसेट पाहिजे ना, ते तुम्हाला माइंडसेट पाहिजे. तुमच्या ज्या इंस्टाग्रामवर सतत ज्या तुम्ही टाइम वेस्ट करता, रील स्क्रोलिंग करता, तेच फक्त आपलं जे आपल्या फील्ड मधले कोण कोण अर्नर्स आहेत, टॉप अर्नर, त्यांच्या तुम्ही रील चेक करू शकता. त्यांचं कॉपी करू शकता तुमच्या माध्यमातून. फक्त कॉपी पेस्ट नाही तर तुमच्या नॉलेज मधून त्या गोष्टी कॉपी करू शकता. क्रिएटिव्ह पाहिजे, बरोबर. जेणेकरून जे ऑडियन्स आहेत त्यांना बोरिंग नको व्हायला. आता आपण रील स्क्रोल करतो, राईट. आता कधी थांबतो, आपल्याला वाटते बाबा ही आपल्या कामाची आहे किंवा आपल्याला यातून उपयोग आहे, तेव्हा आपण स्टॉप होतो आणि ती रील आहे ती पूर्ण चेक करतो, बरोबर. जेणेकरून त्याचा वॉच टाइम पण जातो, रील होण्याचे चान्सेस पण जास्त आहे. जर आपल्याला माहिती हवी असेल तर ज्या गोष्टी त्याने सांगितलं असेल तर सर्वात प्रथम मला फॉलो करा, कमेंटमध्ये यस टाईप करा आणि हीच रील माझ्या डीएम मध्ये शेअर केला तर तुम्हाला लगेच माहिती भेटून जाईल. तर आपण काय करतो, फॉलो असतो त्यावर क्लिक करतो, जेणेकरून आपला फॉलोअर्स वाढतो. नंतर ते म्हणलंय माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये यस टाईप करा, मग लगेच आपण यस यस टाईप करतो कमेंटमध्ये. नंतर अनेक वाक्य असतं, जर तुम्हाला लगेच माहिती हवी असेल तर तुम्ही हीच रील माझ्या डीएम मध्ये शेअर करा. जेणेकरून काय होतं, तो आपला रील आहे ते डीएम मध्ये शेअर करतो, जेणेकरून आपलं वॉच टाइम वाढतो.
नंतर आपली जे शेअरिंग वाढतं, मग व्हायरल जास्त होते आपली रील. अशा फॉलो करतो गोष्टी, का तर आपल्याला जी ती रील आहे ती इम्पॉर्टंट वाटली. मला पण पैसे कमवायचे आहेत. नंतर त्याचे आपण आयडी चेक करतो, इंस्टाग्रामचे सर्व हायलाईट चेक करतो, मग त्याला व्हॉट्सअपला मेसेज करतो. प्लॅन प्रेझेंटेशन प्लॅन आपण तो पाहतो, तो बिझनेसचा. नंतर आपण तो बिझनेस जॉईन करतो, राईट. जेणेकरून आपल्याला मग कमिशन भेटतं, आपली इन्कम होते. असंच आहे मित्रांनो. राईट, आपली जी रील आहे ती क्रिएटिव्ह पाहिजे. तर चला आपण जे माझी स्क्रीन आहे ती तुम्हाला शेअर करून दाखवतो मी. Instagram वरती कोणते कोणते असे पेजेस आहेत. नंतर तुम्ही पेज तयार करून, राईट, पेज एखादं करून, तर तुम्ही मोटिवेशनलचं डेली व्हिडिओज, रील्स कंटेंट टाकला आणि अधूनमधून जर आता एक कंटेंट तुमचा व्हायरल झाला मोटिवेशनलचा, तर तुम्ही लीड जनरेशनसाठी कोणत्या कोणत्या मेथड्स यूज करू शकता. जर कमेंट येत असतील त्याला, तर आपला एक कमेंट टाकायचं. घर बसल्या तुम्ही पण कमवू शकता महिन्याचे 20 ते 30 हजार रुपये. आवश्यकता 50+ फॉलोअर्स, तुमचे वय 16+ पाहिजे. आणि अधिक माहितीसाठी मला पर्सनली डीएम करा, राईट, किंवा हायलाइट चेक करा. असं तुम्ही कमेंट करून त्या कंटेंटमध्ये जे आपली कमेंट आहे ना ती पिन करू शकता. जेणेकरून आपण आता एखादी व्ह्यूवर कमेंट तर चेक करायला असेल किंवा कमेंट करायला असेल, तर कमेंट करायला आला असेल तर तो काय करतो, पिन केलेली कमेंट पहिला रीड करतो. मग त्याला जर वाटलं उपयुक्त आहे आपल्या ह्याच्यासाठी, तर तो आपल्याला मेसेज करतो, राईट. असं पण लीड जनरेशन करू शकता. किंवा जे कॅप्शन असते आपल्या कंटेंटची, मोटिवेशनल व्हिडिओची, त्यात पण तुमचा टेक्स्ट ऍड करू शकता आपल्या बिझनेस रिगार्डिंग, जेणेकरून लीड जनरेशन पण होईल. आणि तुमचे जे फॉलोअर्स आहेत त्यांनी म्हणजे कन्फ्यूज पण होणार नाहीत, बरोबर. असे पण लीड जनरेशन करू शकता. खूप सारे लीड जनरेशनच्या प्रकार आहेत मित्रांनो. खूप सारे कंटेंट आहेत, ते तुम्ही यूज करू शकता, बरोबर. चला तर आपण हम्म. डायरेक्ट आपल्या स्क्रीनवरती जाऊया. मी जी स्क्रीन आहे ती शेअर करतो. मला एकदा सांगा स्क्रीन शेअर झाली का नाही, बरोबर. शेअरिंग पण बघू शकता यात, आणि तुम्ही ऑडिओ पण चेक करू शकता. राईट, हे हे कंटेंट खूप म्हणजे ब्रँड ते ह्याच्यामुळे तयार होतो ब्रँड. आणि लीड पण खूप आणि क्वालिटी आहे. तिथे तुम्ही चेक करू शकता सर्व माझ्या कंटेंटवर. म्हणजे तुम्हाला थंबनेल पण दिसेल, म्हणजे रील्स कव्हर पण दिसेल, राईट. असे तुम्ही पहिल्यांदा जे रील आहे ना ते तुम्ही हे पण टाकू शकता, असं जेणेकरून, राईट, असं पण तुम्ही चेक करू शकता. तुम्हाला ह्यामध्ये हे पण कंटेंट तुम्ही चेक करा. आता तुम्हाला काही कंटेंट दाखवतो, काही अर्नर्स, टॉप अर्नर्सचे. सर्वात प्रथम तर तुम्हाला दाखवतो मी जसे हा रील करतो टेकमध्ये. तिथं तुम्ही अशा पण करू शकता. एक मिनिट, तुम्हाला रीलचा आवाज येतो का, मी रील तयार केलं, रील ऑन केल्यावर रील. का ओके, तुला आता असं येतो नाही बघा. वाटत? मित्रांनो, ज्या मी रील तुम्हाला आता एक अकाउंट दाखवतोय, हा पण एक अर्नर आहे दुसऱ्या कंपनीचा, टॉप अर्नर. ह्याच्या पण रील तुम्ही चेक करू शकता. थोडं लोड घेते मित्रांनो, एक मिनिट. ओके ओके, राईट. ह्यानं काय होतं मित्रांनो, आपला एक पर्सनल ब्रँड होतो. आणि ज्या रील येतात ना त्या फालतू वगैरे येत नाहीत. सर्व आपलं इंस्टाग्रामचं अकाउंट चेक करूनच येतात, म्हणजे क्वालिटी लीड येते. तर तुम्ही चेक करू शकता हे व्हिडिओ कसे आहेत, क्वालिटी बघू शकता, सध्या एडिटिंग बघू दिवाळीचा शकता. पिरियड चालू आहे. सर्वांना अपेक्षा आहे की आपल्याला बोनस मिळावा. मित्रांनो, माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी बोनस तर नाहीये, परंतु बोनस म्हणूनच एक वेबसाईट आहे, ज्या वेबसाईटवरती तुम्ही काम करून तुमच्या जॉबच्या सोबत सोबत आठवड्याला 10 ते 15 हजार रुपये इझीपणे कमवू शकता. आणि जर तुम्हाला पण राईट, हे म्हणजे चेक. तुम्ही जर रील बघताना ना, म्हणजे बोरिंग पण वाटत नाही, आणि एक ब्रँड म्हणजे क्वालिटी लीड वाटते, रील वाटते, जेणेकरून आपले जे कस्टमर येणार आहेत, लीड होऊन येणार आहेत, ते क्वालिटी येते. ह्या तुम्ही हे जे पण तुम्ही कॉपी करू शकता, म्हणजे तुमच्या पद्धतीने, ना की कॉपी पेस्ट, राईट. एक झालं अकाउंट. आता तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला सांगितलं की म्हणजे व्हॉइस ओव्हर रील, तर ह्या पण तुम्ही चेक करू शकता. या एक मॅडम आहेत दुसऱ्या कंपनीच्या पण नंतर, त्यांच्या रील तुम्ही चेक करू शकता. व्हायरल झालेली दाखवतो तुम्हाला, राईट. मी पण तुमच्या
म्हणजे हे कोणतं झालं, म्हणजे तुम्हाला पहिला व्हिडिओ करायचा आहे, नंतर जो आपला व्हॉइस आहे तो ऍड करायचा आहे, बरोबर. तुम्हाला ही जी रील व्हायरल झालेली दाखवतो. ह्या खूप सारे आहेत. तर आईला न सांगता ऑनलाईन बिझनेस स्टार्ट केला होता 7-8 महिन्यांपूर्वी. आधी त्याच प्लॅटफॉर्मवरून मी आत्तापर्यंत 5.5 लाख रुपये कमवलेत माझ्या स्टडीसोबतच. आणि आज फक्त 2 ते 2.5 तास काम करून मी 5,600 रुपये कमवले. महिन्याला मी 70,000 ते 80,000 रुपये कमवते. ह्याच राईट, म्हणजे तुम्हाला समजलं असेल. आता तुम्ही म्हणशीला की हा म्हणजे हे जे जास्त फॉलोअर्स आहेत म्हणून व्हायरल होत आहेत, पण असं नाही मित्रांनो. ही जी सुरुवात होती त्याची सुरुवात पण झिरो पासूनच केलेली आहे. जशी आता ही बघा, 1 मिलियन व्ह्यूज गेले. आता इथे तुम्ही चेक करू शकता, कमेंट हिला 12,300 आल्यात. म्हणजे कमीत कमी यातले 50% जर धरला तरी 6,000 जे आपल्या व्हॉट्सअपला लीड आले, त्यात म्हणजे जरा त्यातलं जरी तुम्ही 10% जरी काढला, 6,000 मधले 600 जरी आपल्या 600 जणांनी तर बिझनेस स्टार्ट केला, तर किती प्रॉफिट होऊ शकतं तुम्हीच कॅल्क्युलेट करू शकता, राईट. म्हणजे ही जी सर्वात प्रथम रील होती ना, त्या व्हायरल नव्हत्या. तुम्हाला मी चेक करून दाखवतो. नाही म्हणणार की तुम्ही हे जे जास्त फॉलोअर्स आहेत हे थांबली नाही मित्रांनो, राईट. इथं आता चेक करू शकता हे जे किती व्ह्यूज जात होते, 2,000, 1,000, 3,000, राईट. ही थांबली का? नाही. एखादी जेव्हा त्याची रील व्हायरल झाली 14K, नंतर त्याच्या सर्व हळूहळू रील व्हायरल होत गेले. असंच असतं मित्रांनो. जर तुमच्या बिझनेसमध्ये तुमच्या वर्कमध्ये कन्सिस्टन्सी असेल तर खूप सारे तुम्ही ग्रोथ करू शकता आपल्या बिझनेसमध्ये, राईट. आता इथं त्याची 101K गेली, राईट. 101K व्ह्यूज गेले. नंतर त्याची 1 मिलियन गेली, राईट. म्हणजे एका रीलमुळे ह्याच्या सर्व रील व्हायरल होत गेल्या. सर्व म्हणजे मिलियन, 800K चेक करू शकता इथं. ओके. 168K. अशा खूप साऱ्या. जर तुम्ही अशा रील मध्ये कन्सिस्टन्सी ठेवला आपल्या कंटेंट मध्ये, तर हे जे तुम्ही चेक करू शकता फॉलोअर्स पण 50,000 झाले. हिचा कंटेंट तुम्ही चेक करू शकता ऑनलाईन. आणि ही पण एक मराठी मुलगीच आहे. जर मराठी मुलगी करू शकते तर तुम्ही नक्की करू शकताल ना. प्रयत्न फक्त आपण सोडायचे नाहीत. हे झाले व्हॉइस ओव्हर, राईट. आता तुम्हाला सांगतो मी, आपलं टेक्स्ट असतं ते टेक्स्ट कसं ऍड करायचं. म्हणजे आपण विदाउट व्हॉइस ओव्हर फक्त आपलं फेस दाखवून हे तुम्ही आपण आपल्या कंपनीचा टॉप अर्नर्स आहे, राईट. म्हणजे हा म्हणजे हिचा व्हॉइस नाहीये, पण हे जे रील आहे ते आपल्या कंटेंट मध्ये येते, बरोबर. आता इथं तुम्ही टेक्स्ट ऍड करायचा तुमच्या व्हिडिओवर. 10वी पास विद्यार्थ्यांची गरज आहे रील लगेच सेवा. रोजची इन्कम 3,000 ते 4,000. मग तुमचे तुम्ही इन्कम झाले असेल तर ती शो करू शकता. कोणते कोणते यासाठी लागणार आहेत माहिती, ते तुम्हाला पण अधिक माहिती पाहिजे असेल तर कमेंट मध्ये येस टाईप करा. हीच रील मला शेअर करा आणि मला फॉलो करा. असं तुम्ही टेक्स्ट ऍड करू शकता. याला म्हणतात विदाउट व्हॉइस, राईट. ओके. राईट. आता तुम्हाला सांगितलं की मी पेज तयार करून, आता तुम्हाला पेजचं पण दाखवेन मी असेल तर, राईट. आता हे झालं. आता तुम्हाला दाखवतो की म्हणजे तुम्ही म्हणताय ना मला काहीच जमत नाही किंवा मला फेस दाखवायला भीती वाटते, मला जमत नाही, तर अशा तुम्ही रील तुम्ही टाकू शकता. आता इथे चेक करू शकता हिनं रील कव्हर कोणता टाकलाय, आपला स्वतःचा, राईट. आता तुम्हाला रील जर ओपन करून दाखवले, तुम्ही म्हणशाला की रील कव्हर काय आहे, रील कोणती आहे. ही पण आपल्या कंपनीची टॉप अर्नर आहे. आता तुम्ही चेक करू शकता. म्हणजे अशा पण तुम्ही कंटेंट टाकू शकता आपल्या बिझनेस रिगार्डिंग कस्टमर येण्यासाठी, राईट. मित्र रील पाहून टाइम वेस्ट करण्यापेक्षा कंपनीचे रील ठेवून पैसे तुम्हाला कस्टमर्स किती आलेले असतील विचार करा. किंवा हा एक कंटेंट तुम्ही जर टाकू तुमचे शकता. म्हणजे हा पण तुमचा व्हायरल होऊ शकतो. जर तुम्ही एका नोटवरती टाईप करून वाचून दाखवला तर तुम्हाला, इंस्टाग्रामवर 50+ फॉलोअर्स असतील तर आताच राईट. ही रील सेव्ह करून आणि शेअर करून ठेवा. तुम्ही दिवसाला कमवू शकता 500 ते 1,000 रुपये. तुम्हाला जर याबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल, ही रील DM मध्ये सेंड करा आणि फॉलो करा. राईट, अशा पण कंटेंट तुम्ही टाकू शकता. ना की म्हणजे खूप सारे कंटेंट आहेत मित्रांनो. तुम्ही फक्त रिसर्च करत राहा नवीन नवीन गोष्टीत. आता हे बघा, 2 मिलियन गेले ते. कामासाठी मुलं व मुली पाहिजेत. मोबाईलवरून काम आहे, रोजचं पेमेंट 900 ते अधिक टाकू शकता. काम कसं करायचं हे जाणून घेण्यासाठी व्हॉट्सअप, राईट. मग त्यावरून आपल्याला लीड येते.
किंवा आता तुम्ही 9,000 कमेंट आले मित्रांनो, तुम्ही पाहू शकता एका कंटेंटमुळे किती हिनं इन्कम जनरेट केली असेल, राईट? अशा पण कंटेंट टाकू शकता ना, की फक्त आपले टाकायचे. आता तुम्हाला आपला अजून एक टाकतो, जो की आपल्या मीटिंग मध्ये पण आहे आणि चांगली इन्कम पण करतोय, हा लकी म्हणून आहे. आता इथे हे जे पण तुम्ही व्हिडिओ बघू शकता, कव्हर कसले आहेत आणि आता टाईप केलं बघा, राईट? इथे चेक करू शकता. असे पण कंटेंट आहेत जेणेकरून व्हायरल होण्याचे चान्सेस जास्त आहेत. ह्याच्यातून खूप सारे लीड्स येतात, काही जंक लीड असतात, काही क्वालिटी असतात, राईट? त्यामुळे असे पण तुम्ही कंटेंट टाकू शकता. इथे तुम्ही चेक करू शकता, हे जे पण 1.7 मिलियन गेलेत व्ह्यूज, राईट? इथे चेक करू शकता. फक्त तुम्हाला एकच काम करायचं मित्रांनो, कन्सिस्टन्सी आपल्या कंटेंट मध्ये ठेवायचे. आणि हे जे तुम्ही फॉलोअर्स पण ते चेक करू शकता, 11,000 झालेले. म्हणजे ब्रँड पण तयार होतो आणि तुमच्या बिझनेस साठी तुम्हाला उपयोग पण होतो, राईट? तर तुम्हाला आय होप तुम्हाला कंटेंट कसे करायचे, कसे अपलोड करायचे तुम्हाला सांगितले. कंटेंट कोणत्या कोणत्या पद्धतीने तुम्ही टाकू शकता, तुम्हाला सर्व सांगितलंय, बरोबर? काही गोष्टी तुम्हाला कळाल्या नसतील तर तुम्ही एकदा मला चॅट मध्ये सांगू शकता. सर्वांना समजलं का कंटेंट कसे टाकायचे, कोणत्या कोणत्या पद्धतीने टाकू शकता? चॅट मध्ये सांगा. हो, ठीक आहे. एकदा जर समजलं भाऊ, ठीक आहे डन. एकदा जर तुम्ही मित्रांनो कंटेंट वर लक्ष देऊन तुम्ही काम केलं ना मित्रांनो, तुम्हाला मग फेसबुक ऍड लावायची पण गरज नाही, कुणाला डीएम मार्केटिंगची पण गरज नाही. ओके. तर तुम्हाला दाखवतो, जेणेकरून तुम्हाला अजून पण आपले जे अर्नर्स आहेत त्यांना म्हणजे तुम्हाला समजेल की हे एवढी इन्कम करतायत. त्यांना म्हणजे फेक तर नसेल, किंवा यांना लीड जनरेशन कशी करतात, किंवा ट्रिक्स काय आहे त्यांच्या, कोणत्या कोणत्या गोष्टी आपण फॉलो करायला पाहिजे. आणि एक तुम्हाला आयडी दाखवतो, मी विसरलो. तुम्हाला म्हणजे त्यातून मी सांगितलं की मोटिवेशनल पण कंटेंट दाखवू शकतो. आता तुम्हाला चेक करून तुम्हाला दाखवतो, एकच मिनिट, स्टॉप. ओके, तो तुम्हाला दाखवतो, एकच मिनिट. स्क्रीन शेअर केली आहे, सगळ्यांना विजिबल असेल. आपला एक टॉप अर्नर आहे आपला, राईट? विजय माने सर म्हणून आपल्या मीटिंग मध्ये पण असतील. ह्याचे आता तुम्ही कंटेंट चेक करू शकता, राईट? हे जे कंटेंट कसले आहेत मित्रांनो, की मोटिवेशनल, म्हणजे लोकांना मोटिवेट करतो आणि बिझनेस मधून इन्कम पण करतो. ह्याचा फायदा कसा आहे माहिती का मित्रांनो? मोटिवेशनल आता म्हणशीला की तुम्ही, मोटिवेशनल केल्यावर लोक कसे आपल्याला बिझनेस रिगार्डिंग विचारतील, किंवा कसं ह्याच्यामुळे काय आपल्याला फायदा आहे आपल्या बिझनेस मध्ये. तर तुम्हाला सांगतो, जेव्हा आपले कॉस्ट फॉलोअर्स इन्क्रीज होतील, किंवा आपले जे व्ह्यूज आहेत ते जास्तीत जास्त जातील, तेव्हा आपण आठवड्यातून एकदा दोनदा आपले जे बिझनेसचं प्रमोशन आहे ते करू शकता रीलच्या माध्यमातून.